तत्काळ आणि निर्णायक कारवाईत नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या नेतृत्वाखाली छिंदवाडा मध्य प्रदेश येथून आलेल्या 38 मजुरांचा बचाव केला, ज्यात 23 महिला, 5 प्रौढ पुरुष आणि 9 अल्पवयीन मुलं यांचा समावेश होता, जे जबरदस्तीच्या मजुरीसाठी फसवले गेले होते। मजुरांना स्थानिक रोजगाराचे वचन देण्यात आले होते, पण त्यांना त्यांच्या गावापासून दूर नेले गेले आणि एका ट्रॅफिकरच्या ताब्यात दिले गेले, ज्याने 1.5 लाख रुपये व्यवस्थापन खर्च म्हणून मागितले। लहान रक्कमही जबरदस्तीने घेतली आणि मजुरांनी विरोध केल्यास त्यांना इजा पोहोचवण्याची धमकी दिली। बचावाची सुरुवात एका पीडिताने गुप्तपणे मोबाईल फोन ठेवून नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर झाली, ज्यांनी NGO प्रदीपनला माहिती दिली। या माहितीवर ताबडतोब कारवाई करत नागपूर पोलीस पथकाने पीडितांचा बचाव केलाय आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे। मजुरांना नागपूर रेल्वे स्टेशनवर सोडल्यावर पहिला एजंट पुन्हा त्या गटाला भेटला, जबरदस्तीने 57,000 घेतले आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला। तरीही पीडितांनी छिंदवाडा परत जाण्याची स्वतःची व्यवस्था केली, तर पोलीस आरोपींविरुद्ध बंधमजुरी आणि मानव तस्करी कायद्यांतर्गत कडक कारवाई करतायत। काल एक इन्सिडेंट घडला, याच्यात आमच्याकडे एक फोन आला की काही लोकांना ह्यूमन ट्रॅफिकिंग मध्ये घेऊन जात आहे एक कॉन्ट्रॅक्टर, आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही SP वाशिम यांच्याशी बोललो। मग त्यांनी इंटरसेप्ट केला आणि 37 लोकांना काल त्यांनी म्हणजे रेस्क्यू केला। आणि त्याच्यात हे जे 37 लोक आहे, याच्यात 23 महिला आहे आणि 5 पुरुष आहे, 5 मायनर बॉयज आहे आणि 4 मायनर गर्ल्स आहे। यांना असं सांगण्यात आला होता की संसर म्हणून एक जागा आहे, तिथे तुम्हाला यायचं आहे आणि तिथे सोयाबीन जे आहे ते कापायचे आहे आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतील। हे न करता जे तो कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टरला या लोकांना दिला आणि तो त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सातारा घेऊन जाणार आहे, कारण संसरचं जे काम होतं तो संपलेला आहे। मग त्यांना ज्या वेळेस घेऊन जात होता, एक जो मायनर होता त्याच्याकडे मोबाईल फोन होता, त्यांनी लपून ठेवला होता आणि त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की आम्हाला तिथे जायचं नाही आहे, आणि सिक्रेटली त्यांनी 112 वर फोन केला आणि त्या मार्फतीने NGOज पर्यंत ते पोहोचले। NGOजनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचे नंतर त्यांना रेस्क्यू करण्यात आला। जे वाशिमवरून त्यांना इथे पाठवण्यात आलेलं आहे, एक टेम्पो जो होता त्यांनी स्वतः केला होता, एक आमचे SP वाशिम त्यांनी केला। आणि मग इथे आल्यानंतर यांना इथे परत आल्यानंतर जो सब कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी सांगितलं की तुम्ही मला 1 लाख रुपये द्या, मग मी तुम्हाला सोडणार आहे। यांच्याकडे काहीच नव्हतं। मग त्यांनी हे जे पैसे आपले नातेवाईकांना, जे 4 गाव आहेत तिथे सांगितलं, त्यांनी ऑनलाईन पैसे इथे दिले आणि त्यांनी 57,000 रुपये घेतले। आता तो जो आहे याच्यात फार सिरियस मॅटर आहे, याच्यात ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, बाल गुन्हेगारी आहे। ट्रॅफिकिंगमध्ये त्यांच्या विरुद्ध आम्ही कडक ॲक्शन घेणार आहे, त्यांना अटक करणार आहे आणि पुढची कारवाई आमची चालू राहील। त्यांची आयडेंटिटी काही कळली आहे का, कोण लोक आहेत ते? अगदी बरोबर आहे, त्यांचे नंबर्स आहे आणि जे लोक आहेत तेही कळलेलं आहे आणि त्यांचे जे त्यांना पुढची कारवाई आमची सध्या चालू आहे।